पाण्याअभावी जळालेल्या फळबागा ट्रॅक्टरमध्ये टाकून शेतकरी संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पाण्याअभावी जळालेल्या फळबागा ट्रॅक्टरमध्ये टाकून शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जालना जिल्हाभरात पाण्याचं मोठं संकट पाहायला मिळतंय। पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे आणि असं असताना पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा अक्षरशः सुकून जळून गेल्या आहेत। या जळालेल्या फळबागा घेऊन आज शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय। 2 लाख रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई पुढील 7 दिवसात आम्हाला मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। प्रशासनाने 8 जूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नसता हजारोंच्या संख्येने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय। या मराठवाड्यामध्ये बहुसंख्य फळबागायतदार, मोसंबी शेतकरी असतील, ऊसाचे शेतकरी असतील, द्राक्षाचे शेतकरी असतील, सीताफळाचे शेतकरी असतील, चिकूचे शेतकरी असतील, या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या बागा या भयंकर दुष्काळामध्ये त्यांची राख झालेली आहे आणि त्या बागा आज कुठेही त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे अश्रू बाहेर निघत आहेत। आणि या प्रशासनाला, राजकीय नेत्यांना फक्त मतदानाची पडलेली आहे। हे कुठलेही आमच्या दारात आले नाहीत किंवा आमचे पंचनामा करायला म्हटले नाहीत। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो असता यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की आज आम्ही प्रशासकीय म्हणजे मंत्रालयात पाठपुरावा करू। यांनी आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही आणि आजपर्यंत कुठेही गेलेले नाहीत। आमची बाग जळाली म्हणजे आमचं भविष्य जळालं आहे, आमचं भविष्य जळालं आहे, आमच्या मुलांचे शिक्षण जळाले आहेत, आमच्या मुलींचे लग्न जळाले आहेत, आमच्या मुलांचे लग्न थांबलेले आहेत आणि आज आम्हाला पुढच्या पेरणीची भ्रांत पडलेली आहे। म्हणून मी सांगतो, या शासनाला एक इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या 7 तारखेपर्यंत जर तुम्ही आमचे पंचनामे केले नाहीत आणि आम्हाला नुकसान भरपाईचे आश्वासन दिले नाहीत तर आम्ही हजारोंच्या संख्येने इथे येऊन आमरण उपोषणात बसू। पिण्याच्या पाण्याची भ्रांती होते, शासन देईल आपल्याला पाणी। हे बघा, शासनाला आम्ही पाण्याची मागणी करत नाहीत, पण पिण्याच्या पाण्याची आम्ही मागणी करतोय। आमची ती मागणी कुठेतरी पूर्ण होते, यात आमचं दुमत नाही किंवा आम्ही ते नाकारत नाहीत, परंतु आमचं जे झालेलं नुकसान आहे, जे फळबागायतीला आम्ही पाणी मागत नाहीत, आम्ही त्याचं नुकसान मागतोय। आम्हाला माहिती आहे की या दुष्काळी परिस्थितीत शासन सर्व फळबागायतांना पाणी पुरवू शकत नाही। प्रथम प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला असली पाहिजे आणि ती आहे। म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या ज्या फळबागा जळालेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई प्रति हेक्टरी आम्हाला 2 लाख रुपये ही मिळालीच पाहिजे आणि आम्ही ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आहोत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।